मालवणी पोलिसांची उत्तम कामगिरी पाहायला मिळाली आहे। भारतीय बनावटीचे पिस्टल व 4 जिवंत कारतूस गोवा येथून आणून मालवणी परिसरात विक्री करण्यास आलेल्या इसमास अटक। दिनांक 11 जुलै 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे व निगराणी पथक हे मालवणी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मालवणी परिसरात एका फुटपाथवर एक इसम वय अंदाजे 32 ते 38 वर्षे हा त्याच्या पॅन्टच्या मागच्या बाजूला एक पिस्टल खोचून फिरत असल्याचे सांगितले। पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे व निगराणी पथक हे सदर ठिकाणी पोहोचले असता फुटपाथवर दीपक हिंडे यांचे खबरीने अग्निशस्त्र बाळगलेल्या इसमाकडे दुरून अंगुली निर्देश करून दाखविले असता पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे व निगराणी पथक या इसमास घेराव घालून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्याचे बाजूस योग्य त्या बळाचा वापर करून त्यास पकडले। सदर इसमाची 2.50 अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक सिल्वर व काळ्या रंगाच्या धातूचे भारतीय बनावटीचे पिस्टल किंमत अंदाजे 75,000 रुपये व 4 जिवंत कारतूसे किंमत अंदाजे 4,000 रुपये सदरचे पिस्टल हे त्याने गोवा येथून आणून मालवणी परिसरात विक्री करण्यास आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। अटक इसमाचे नाव व पत्ता आरिफ इस्माईल शहा वय 35 वर्ष राहण्याचा ठिकाण खेड जिल्हा रत्नागिरी। सदर इसमाविरुद्ध मालवणी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आरोपी हे पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा तपास चालू आहे। सदरची यशस्वी कामगिरी शशिकुमार मीना अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई, संदीप जाधव पोलीस उप आयुक्त परिमंडळ 11 मुंबई, नीता पाडवी सहाय्यक पोलीस आयुक्त मालवणी विभाग, शैलेंद्र नगरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक जीवन भातुकले गुन्हे मालवणी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे व निगराणी पथक पोलीस हवालदार अनिल पाटील, जगदीश घोसाळकर, पोलीस शिपाही सुमशाद पाटील, सचिन वरकर, मुददसिर देसाई, समित सोरटे, कालिदास खुडे यांनी केली। दिनांक 11/7/2025 ला आपले जे गुंडा पथक आहे डॉक्टर दीपक हिंडे आणि त्याचप्रमाणे सर्व्हेलन्स टीम त्यांना मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित इसम ज्याचं वय वर्ष 32 ते 38च्या दरम्यान आहे आणि तो कमरेला एक वेपन जे पिस्टल असतं ते खोचून फिरतो। या अनुषंगाने आपल्याला गोपनीय बातमी मिळाली होती। त्याची शहानिशा करता आपली टीम गेली असती। मवा देसाईचं जे ग्राउंड आहे त्याच्या फुटपाथवर आपल्याला तो संशयित मिळून आला। त्याला प्रॉपर आपण ट्रॅप करून त्याला आपण आपल्या ताब्यात घेतलं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपण 2 पंजांसमक्ष त्यांची ज्यावेळेस अंगझडती घेतली त्यावेळेस आपल्याला एक सिल्वर व काळ्या रंग असलेली एक बनावटी पिस्टल मिळून आलेलं होतं। त्याची जवळपास आपण 75,000 किंमत आणि 4 जिवंत कारतुसे आहे ज्यांची 4,000 आपण किंमत लावलेली आहे। आणि अटक आरोपी जो आहे तो आरिफ इस्माईल शहा वय वर्ष 35 आहे, तो राहणारा रत्नागिरीचा आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने तत्काळ आपण गुन्हा दाखल केलेला आहे 842/2025। आर्म्स ॲक्टची कलम लावलेली आहे, आर्म्स ॲक्ट 325 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमची 37(1)(a) 135 अन्वये आपण दाखल केला आणि त्या अनुषंगाने अजूनही त्याच्याकडे काय आपल्याला माहिती मिळते का तपास चालू पुढचा। आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे? आरोपीचं जे बॅकग्राऊंड आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे आणि तो सध्या बोरिवलीला होता आणि तो मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो वेपन विकण्यासाठी आलेला होता। त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का या अनुषंगाने आपण आता पुढचा तपास करतो आहोत। यापूर्वी काही केस दर्ज आहे का? त्याचा आता पूर्व अभिलेख काढणं आपलं काम चालू आहे, असेल तर लगेच आपल्याला माहिती देतो।